मित्रांनो, आजकालचा मनुष्य महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी निर्गुण रूपामध्ये जे नंदी महाराज आहेत त्यांच्या कानामध्ये आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून इच्छा सांगतो. आणि तोच मनुष्य नंदी महाराज गोमाता आपल्या दारामध्ये आल्यानंतर रस्त्यावर हिंडत असताना त्या गोमातेला काठीनं मारतो, दगडाने मारतो, साधा एक प्रसादसुद्धा देत नाही. आणि तोच मनुष्य मंदिरामध्ये गेल्यानंतर नंदी महाराजाचं पूजन करतो, त्यांना नैवेद्य अर्पण करतो. मित्रांनो, काही व्यक्तीची वस्तुस्थिती तर अशी आहे, जोपर्यंत गोमाता दूध देते तोपर्यंत पाळतात आणि वृद्ध भाकड झाल्यानंतर तिला रस्त्यावर सोडतात. 4 पैशासाठी थकल्यानंतर खाटकाला विकतात. अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे कृत्य करतात. हा मनुष्य अजून किती खालच्या दर्जाचं वागेल सांगता येत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही सगुण रूपातल्या नंदी महाराजाचं गोमातेचं पूजन करणार नाही तोपर्यंत कुठलाही देव तुम्हाला पावणार नाही. आणि तुम्ही इच्छा बाळगताय की निर्गुण रूपाच्या नंदी महाराजाच्या कानामध्ये सांगितल्यानंतर आमची इच्छा पूर्ण होईल. जोपर्यंत तुम्ही सगुण रूपामध्ये देव पाहणार नाही तोपर्यंत कुठलाही देव तुम्हाला प्राप्त होणार नाही. जय श्रीराम, जय गोमाता, जय हिंदू राष्ट्र.